कदम कदम पर सितारा है, हर ख्वाब हकीकत में उतरने को तैयार है। कदम कदम पर सितारा है, हर ख्वाब हकीकत में उतरने को तैयार है। शिक्षा से जो रोका वो रुकावट नहीं, शिक्षा से जो रोका वो रुकावट नहीं। सरकार की शिष्यवृत्ति हर भारत विद्यार्थी का अधिकार है, हर भारतीय विद्यार्थी का अधिकार है। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव चव्हाण वैष्णवी संजय, माझ्या कॉलेजचे नाव प्रभात महाविद्यालय निघुणा। आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रचंड महत्त्वाचा विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे। तो म्हणजे केंद्र शासन व राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती आणि त्याची अंमलबजावणी। आपण बघितलं तर शिक्षण ही प्रगतीची किल्ली आहे, परंतु कित्येक ठिकाणी बघायला मिळतं, ऐकायला मिळतं, कित्येक तरुणांना बघितलं, युवकांना बघितलं, विद्यार्थ्यांना बघितलं की ऐकायला मिळतं की पैशामुळे शिक्षण थांबलं, पैशामुळे शिक्षण थांबलं। आणि अशा वेळी या शिष्यवृत्ती योजना आम्हा तरुणांच्या स्वप्नांना एक नवी उमेद देते, एक नवी उमेद निर्माण करून देते आणि आपल्याला प्रोत्साहन करते। चला तर मग आढावा घेऊया या शिष्यवृत्ती योजनेचा। केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजना यामध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मध्ये एससी, एसटी, ओबीसी हे सर्व जण येतात किंवा हे सर्व विद्यार्थी येतात। त्यानंतर मॅट्रिक्युलेशन स्कॉलरशिप यामध्ये आपण बघितलं तर अल्पसंख्याक विद्यार्थी येतात, हे सर्व येतात। चला तर मग आता हा एक विषय झाला की केंद्र शासनच्या स्कॉलरशिपचा किंवा केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा। तर मग आता महाडिबिट्स द्वारे ज्या पोर्टलद्वारे ज्या शिष्यवृत्ती निर्माण केल्या जातात त्या म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाची शिष्यवृत्ती। यामध्ये 50 पेक्षा अधिक या शिष्यवृत्ती अशा आहे की त्या खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामध्ये आपण जर एखादी घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती, छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती किंवा मग विद्या सहाय्य योजना, एकलव्य शिष्यवृत्ती किंवा अशी काही शिष्यवृत्ती की ज्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी हे सर्व जण त्या शिष्यवृत्तीमध्ये पात्र होतात। किंवा एखादी अशी शिष्यवृत्ती असते की जी गुणवंत परंतु गरजू विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली असते, अशी शिष्यवृत्ती। याच्यामध्ये काय होतं की रक्कम ही थेट बँकेमधून विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये येते। यामुळे पारदर्शकता एकदम सोपी आणि हे दोन्ही मिळतं आपल्याला। परंतु आता विषय घेतला की अंमलबजावणी आणि आव्हान। तर आपण बघितलं की जेव्हा आपण याची अंमलबजावणी करायची म्हटली किंवा त्याची प्रक्रिया करायची म्हटली तर अडथळे निर्माण होतात। तांत्रिक अडथळे म्हणा किंवा मग कागदाची विलंबना म्हणा किंवा मग विद्यार्थ्यांना माहिती जास्त पूर्ण मिळालेली नसावी, असे खूप सारे। तर यावर आपण काय केलं पाहिजे तर कागदपत्र हे आपण अतिशय पारदर्शक आणि नीटनेटके निरखाळून घ्यायला पाहिजे। त्यानंतर तर आपण एक विषय म्हटलं तर विद्यार्थ्यांना माहिती मिळावी म्हणून शाळा किंवा कॉलेजमध्ये हे केलं पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे, हा उपक्रम राबवला पाहिजे। आणि त्यानंतर जर तंत्रज्ञानाबद्दलचं किंवा तांत्रिक अडचणी म्हटल्या तर एखाद्या तज्ञाची आपण मदत घेऊ शकतो। कारण जर असं झालं या सर्व जर प्रक्रिया अगदी सरळ आणि सोपी झाली तर वेळही वाचेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर या योजनेचा खरा अर्थ काय हा आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकेल आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील। खरं तर सांगायचं म्हटलं तर या योजनेमागचं खरं कारण आहे की गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं, उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रेरणा मिळावी, हे यामागचं खरं कारण आहे। इरादे अगर बुलंद हो तो मुश्किलें रोका नहीं करती, इरादे अगर बुलंद हो तो मुश्किलें रोका नहीं करती। ये शिष्यवृत्ति हर गरीब की तकदीर बन गई, ये शिष्यवृत्ति हर गरीब की तकदीर बन गई। अब हर लोग के हाथों में किताब होगी और अब हर एक के हाथों में किताब होगी, हर एक के आंखों में ख्वाब होगा, हर एक के आंखों में ख्वाब होगा और हमारे भारत का हर एक विद्यार्थी कल का आफ्ताब होगा। शेवटी मी एवढेच सांगेन तुम्हाला की आपल्याला ही जी शिष्यवृत्तीमुळे जी मदत होतीये ही फक्त एक मदत नाही तर आपल्या स्वप्नांना मिळालेली एक प्रेरणा आहे, आपल्या स्वप्नांना मिळालेली एक नवीन संधी आहे। कारण की कित्येक जण विद्यार्थी पैशामुळे शिक्षण थांबलं या निराशेत असतील, परंतु या अंधारातही या शिष्यवृत्तीमुळे आपल्याला एक आशेचा किरण आहे आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घेऊन शिक्षण घेऊन आपलं आणि आपल्या देशाचं भविष्य घडवावं एवढंच मी सांगेल। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।